नमस्ते, मॉम हेल्थ केअर फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या मानगाव थेरपी सेंटरमध्ये हे दोघे आपले आई बाबा थेरपीसाठी येत आहेत। तर त्यांना पहिल्यांदा काय त्रास होते, काय प्रॉब्लेम्स होते आणि आता त्यांना कसं काय बदल आलेला आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात। तर आई, तुम्हा दोघांचं काय नाव आहे? माझं शकुंतला अशोक वाठोरे, त्यांचं अशोक रामा वाठोरे। ओके, तर आई, बाबांना जो आहे आपल्या थेरपी सेंटरमध्ये येण्यापूर्वी नेमका काय त्रास होता, काय प्रॉब्लेम होता? त्यांना शुगर भरपूर होती। ओके, डोळ्यानं कमी दिसू लागलं। ओके, शुगर जास्त वाढल्यामुळे थोडंसं डोळ्यांनी कमी दिसायला लागलं। ओके, आणि शिवाय त्यांना कधी पूर्वी मार लागला होता, ऍक्सिडेंट झाला होता। ओके, तर त्यांना डोक्याची शीर म्हणजे अशी काम करतच नव्हती। आता थेरपी घेतल्यामुळे जरा ते हळूहळू त्याला समजायला लागलं। ओके, पहिल्यांदा म्हणजे नेमकी अशी काय परिस्थिती होती, कसे ते चालत होते, कसे काय त्यांना ते उठच ना गेले, म्हणजे बाहेर पडतच नव्हते। बाहेरच पडतच नव्हते बाहेर। पण आता ते बाहेर या लागले, दुकानात पण या लागले। नाहीतर त्यानं दुकान आज वर्ष झालं बंदच केलं होतं। ओके, हो, म्हणजे पहिल्यांदा तू आपल्या सेंटरमध्ये आलेली त्यावेळेस आम्ही पाहिलं की तू पहिल्यांदा बाबांना नेहमी पकडून यायचे। मग ते घरातच राहायचे, पकडूनच धरून कुठेही बी दुकानात गेलं, दाढी करायला गेलं तरी पकडूनच न्याय लागायचं। पण आता ह्या किती 14 तारखेपासून या लागलो ना, एकदम असे स्वतः दुसऱ्या दिवशी चालत आले। व्हेरी गुड, व्हेरी गुड। म्हणजे बाबांना दुसऱ्या दिवशी चांगला फरक मिळाला। ओके, थेरपीनं चांगलाच फरक मिळाला। आणि ते मी आलो दुकानातनं तर काय हे कुठं आहेत तर का गेले थेरपी घ्यायला। बघतो इथं येऊन तर आम्ही दोघं शोधा आलो तर या नाही इथं होते मॅटवर। अच्छा, मी तुम्हाला सर्वांना सांगू तर बाबा जे आहेत पहिल्या दिवशी आपल्या थेरपी सेंटरमध्ये ज्यावेळेस आले होते त्यावेळेस आई जे आहे त्यांना पकडून आपल्याकडे घेऊन आली होती। आणि त्यांना डोळ्यांनी कमी दिसतंय शुगर असल्यामुळे, आणि ते हमेशा त्यांना पकडून घेऊन यायचे। पण एक दिवसाच्या थेरपी नंतरला बाबामध्ये हा बदल दिसायला लागला की त्यांना डोळ्यांनी थोडंसं दिसायला सुरुवात झालं आणि ते कधी एकटे चालले नव्हते, पण ते आता आपल्या स्वतःच्या पायाने चालायला लागले। दुसऱ्या दिवशी आई आपल्या दुकानामध्ये गेली, आईचा जो आहे छोटासा एक भाजीचा स्टॉल आहे, तर आई आपल्या दुकानावरती गेली रोजच्या प्रमाणे आणि तिथे गेली तर बघते तर बाबा नाहीयेत। बाबा कुठे गेले? तर ते आई आणि मुलगा दोघं बाबांना शोधायला लागले, कुठे गेले म्हणून। तर बाबा आईला न सांगता स्वतः थेरपीने एवढा चांगला फरक मिळाल्यामुळे थेरपी घ्यायला एकटे काय करायला लागले, चालत यायला लागले। म्हणजे आपण पाहू शकतो दुसऱ्याच दिवशी आपल्या मॉम मॅटच्या थेरपीमुळे बाबा आपल्या पायावरती चालायला लागलेले आहे। आई, मला थोडस तू हे दाखव की पहिल्यांदा तू कशी त्यांना घेऊन चालायची आणि आता कशी चालते। बाबा तुम्ही दाखवा, पहिल्यांदा तुम्ही कसे चालायचे आणि आता कसे चालतात। बघा, पहिल्यांदा असे धरून आणायचे आणि कुठेही तुला घेऊन जायला लागायचं धाडी वगैरे करायला तर असं धरूनच घेऊन लागायचं। ओके, आणि बाबा आता तुम्ही कसे चालतायत? आई सोडून दे तू, आता कसे चालताय बाबा दाखवा, कसे चालतायत आता? व्हेरी गुड। आता आपण सर्वजण पाहू शकता बाबा जे आहेत ते व्यवस्थित चालतात। या बाबा इकडे सुद्धा। आणि आता बाबा एकटे थेरपीला आपल्याकडे येतात आणि एकटे थेरपी घेतात। आता त्यांना कोणाच्या सहाऱ्याची गरज नाहीये, कोणाला पकडून आणा किंवा घरातल्यांवरती आता डिपेंड नाहीये। आज सुद्धा बाबा बिना आईला सांगता स्वतः पुढे एकटे निघून आलेले आहेत। मला खालतीच भेटले आणि त्यांना चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय आणि चष्मा देखील लावायची गरज नाही। कसं वाटतंय बाबा तुम्हाला? बरं वाटतंय? पहिल्यापेक्षा काय बदल दिसतोय तुमच्यामध्ये? बदल म्हणजे चष्मा लावल्या बदल एवढा भेटतोय। चष्मा लावल्यानं फरक पडला, दिसायला लागलं, नाही तर चष्म्याशिवाय दिसत नव्हतं। अच्छा, म्हणजे आता तोही बदल दिसतोय, म्हणजे चष्मा वगैरे सुद्धा लावतात। पहिल्यांदा डोळ्याने ते दिसत नव्हतं, पण आता चष्मा वगैरे लावल्यानंतर ते सुद्धा दिसायला लागले। म्हणजे तुम्ही पाहू शकता थेरपीचा किती चांगला फरक मिळालेला आहे। आई, मी तुला विचारतोय
की जे तुला सर्वजण हे पाहतात आहे त्यांना तू काय सांगू इच्छिते मॉम हेल्थ केअर बद्दल? तू मॉम हेल्थ केअर बद्दल त्यांना सर्वांना काय सांगू शकतेस? मॉम हेल्थ केअर मध्ये खूप बदल झालाय, चांगलं झालाय. आम्हाला दोघांनाही चांगला फरक मिळाला, आराम खूप मिळालाय. ओके, तुला काय बदल दिसतोय तुझ्यामध्ये? माझ्या जर पायाला खूप आराम मिळालाय. ओके, पायांना जो आहे आईंना सुद्धा खूप चांगला नाही फरक तर मिळाला. मला दिवसभर असं उभं राहूसच वाटत नव्हतं, पण आता उभी राहतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे आईला सुद्धा जे आहे चांगला फरक मिळालेला आहे. तर मी तुम्हा सर्वांना एक सांगू इच्छितो की बाबांसारखा शुगर, आज भरपूर लोक ह्या आजाराला घाबरतात आणि आयुष्यभरापासून काही लोक भरपूर वर्षापासून दवा गोळ्या औषधं खातात आहेत, पण शुगर काही बरी होत नाहीये. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या मॉम मॅटच्या थेरपीमुळे शुगर सारख्या पेशंटमध्ये सुद्धा चांगला फायदा दिसायला सुरुवात झालाय. ज्यांना डोळ्यांनी दिसत नव्हतं आता हळूहळू त्यांना डोळ्यांनी दिसायला लागले, ते स्वतः चालायला लागलेले आहेत, त्यांच्यामध्ये एक एनर्जी आलेली आहे. तर ज्यांना कोणालाही शुगर असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन आपल्या ह्या मॉम मॅटचा उपयोग करून आपल्या शुगर सारख्या आजाराला देखील आपण काय करू शकतो, बरे करू शकतो. तर थँक्यू सो मच सर्वांचं, खूप खूप आभार.